2003 पासून जय भवानी मित्रमंडळ सुरू असून गेली 23 वर्षे मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात। यामध्ये दिवाळीला गोरगरीब वस्तीमध्ये फराळ वाटप, तर 2005च्या पुरामध्ये देखील मंडळाने गरजूंना मदत केली असून रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले जाते। येणाऱ्या काळात मंडप रौप्य महोत्सवात पदार्पण करणार असून त्यावेळी मंडळाकडून जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे प्रवीण जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले। मंडळामध्ये संपूर्ण कार्यकारिणी हे दिवस रात्र मेहनत करून सर्व सण उत्साहाने साजरा करत असून यासाठी माजी नगरसेविका नीताताई माळी यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन असते। जय भवानी मित्रमंडळातर्फे आयोजित गौरा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभाव वातावरणात साजरा केला जात असून यावेळी जय भवानी मित्रमंडळातर्फे अन्नदान हे महादान हा उपक्रम देखील राबवला गेला। मंडळातील महिलांनी यावेळी दरवर्षीप्रमाणे वेगळा असा बंगाली पोशाख परिधान केला होता, त्यामुळे परिसरात एक वेगळे चैतन्य निर्माण झाले होते। यावेळी महिलांनी देखील मंडळाच्या उपक्रमाबाबत कोकण संध्याशी बातचीत केली। यावेळी जय भवानी मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते। भवानी मित्रमंडळ नागपूर बाजाराच्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी आपण आलेलो आहे। महिला मंडळ आहे, त्या महिला मंडळाने प्रवीण जाधव, अमित माळी, वैभव आणि आमच्या आणि लेडीज पण एवढ्या अंशीने प्रत्येक वेळी वेगवेगळ्या करतात आणि वेगवेगळ्या त्यांना हाऊस ते आम्ही काय आणि मंडळातर्फे पण आमचे वेगवेगळे प्रोग्राम होतात। आदिवासी वाडी पण आम्ही घेतलेली आहे, त्यांनाही अन्नधान्य कपड्याचा एक असतो आणि आम्ही असं म्हणतो या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी पण आम्ही मोठे साजरा करू आणि सगळ्या भक्तांना नमस्कार। जय भवानी मित्रमंडळाची स्थापना 2003 साली झाली। 2003 पासून हे मंडळाचं 23वे वर्ष आहे। मंडळ गेली 23 वर्ष समाजोपयोगी कामं करत आहे। आम्ही मंडळातर्फे कातकरीवाडीला दिवाळीचं सामान वाटलं होतं। पुराच्या वेळेला पण मंडळाने जिकडे जिकडे पूर आला होता त्या लोकांनाही मदत केलेली आहे। मंडळाकडून रक्तदान शिबिरही झालेले आहे। मंडळ कायम समाजोपयोगी कार्यक्रमाचा हे काम करते आणि याच्या पुढेही 2 वर्षानंतर आमचा रौप्य महोत्सव आहे। त्या रौप्य महोत्सव वर्षामध्येही मंडळाकडून जनसेवेची जास्तीत जास्त कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। या मंडळासाठी मंडळाचे आमचे नीतामाळी मॅडम ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांचं योगदान खूप असतं। मंडळाची पूर्ण कार्यकारिणी आणि सभासद हे दिवस रात्र मेहनत करून या मंडळासाठी काम करत असतात। त्याचं फलित म्हणून गेले 23 वर्ष मंडळ समाजसेवेची कामं करत आहे।
तर तुमच्या मार्फत मी इतरही मंडळांना सांगतोय की जसं आम्ही 23 वर्ष झाले एक दिनाने काम करतो, तसंही तुमची अशीच हे राहावी हीच सगळ्या मंडळांना आणि आमच्या या तुमच्या माध्यमातून सर्व गणेशोत्सव भक्तांना आम्ही शुभेच्छा देतात मंडळाकडे. सर 2003 साली ज्यावेळेस याची स्थापना झाली होती ते 2003 ते आजचं जे दिवस आहे आजचं वर्ष त्या दिवसाचा आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय म्हणजे फरक जाणवतो? कसं होतं 2003ला ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला गौरा गणपती हे पनवेलमध्ये एक 5-7च होते. म्हणजे पनवेलमध्ये पहिले गौरा गणपती चालू झाला SKचा म्हणजे महात्मा फुलेचा. त्याच्यानंतर हे 7वा किंवा 8वा गणपती आमचा असेल. तेव्हापासून कंटिन्यू आम्ही हा गणपती उत्सव साजरा करत आहोत. पण त्यावेळेला गणपती कमी असल्यामुळे थोडंसं लोकांचा कल जास्त असायचा, परंतु आता जास्त गणपती होऊनही आमच्या गणपतीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांची रीत काही कमी झालेली नाहीये. आणि कशा पद्धतीचं नियोजन असतं सर आपल्या गणपती मंडळात? आता ह्या गणपती मंडळासाठी कसं आहे, आमचं मंडळ वर्षभर आमच्या इकडे जे काही वार्षिक कार्यक्रम चालतात, दहीहंडी चालते, होळीचे कार्यक्रम चालतात. 1 वर्ष झाले आमची कार्यकर्ते असेल तर मंडळ आहे आणि कार्यकर्ते असेल तरच कमिटी आहे. पण कार्यकर्त्यांच्या जे कामं असतात ना त्यांच्या वेळेला आम्ही वर्षभर तयारी करत असतो. आणि ज्या वेळेला हा क्षण येतो जे गणपती बाप्पा इकडे येतो, प्रत्येकाच्या घरी गणपती असतो, पण मंडळाचा गणपतीला काम करणाऱ्या उत्सुकताही वेगळीच असते. त्यामुळे मंडळ हे कायम आमचं या दिवसाची वाट पाहत असतात. पण बघितलं असेल जय भवानी मित्र मंडळाकडून आयोजित या गणेश उत्सवाला अनेक भाविकांनी भरपूर प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट केवल माडिकसह नितीन जोशी, कोकण संध्या न्यूज, पनवेल.